हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर गाईज आपल्यासोबत आहे आज आबी खूप दिवसांनी ब्लॉगला आला आहे. आबी हाय कर. त्याला घेऊ आपण, तो तिकडे बसला आहे सोनू रेंजला. तर खूप दिवसांनी ब्लॉगला आला आहेस, तुझं काय आता म्हणणं आहे जरा ब्लॉगबद्दल? काय राव, तू ब्लॉगला नसतं सगळेजण विचारत असतात काम असतं. कुठली काय काम असते? 12वी अभ्यास. अरे भाई 12वी आहे, आबीची 12वी आहे. तर आबी अभ्यास करत असतो, माहिती आहे त्यांना. तर जास्त पण ब्लॉग आता करायला भेटत नाही, टाईम पण. तर आता आम्ही जरा जातो, आज सुट्टी आहे म्हटलं आबीकडे जाऊ. आबीला घेतलेली, बघू आता कुठेतरी फिरायचा प्लॅन करून. तर ब्लॉग पूर्ण बघा. तर गाईज आता आम्ही निघालेला आहे, हेदवाडीत जातोय. मॅची आहेत, मला पण माहीत नव्हता. आबी बोललं की मॅची आहेत, तर पोरं पण तिकडे गेले. तर मॅचीला जातो आता. तुम्हाला दाखवतो मॅची कशा काय होतात, तर ते पण नक्की बघा तुम्ही. मला कशामुळे त्याच्या ट्रेनिंग मध्ये दिसतोय. आणि हा भाई धाव शक्य देखणे भर धाव शक्य होते 3. मला घ्यायचा मी दाखवतो, बॉलिंग टाकतो. उपडी वाटतो त्या तानात आउट झाला बॉल. पहिला तो गेला, वेट करून टाकला. आणि हा पहिला चौकार. 8 रनाची गरज, 11 बॉल 18 रन, 8 रनाची गरज, 11 बॉल 8. कोण आहे? हा दोन्ही दुसऱ्या सामन्यासाठी तयार राहायचं, लवकरात लवकर नाणेफेकीसाठी पवेलियन मध्ये यायचं. आणि हा टिकलं झालं, जिंकलंय. आणि विन होणारा संघ, विजयी संघ रियल वॉरियर मंदार वर्सेस राहुल. स्ट्राईकला तो मंदार, नॉन स्ट्राईकला तो राहुल. योगेशचा दुसरा बॉल आणि सुंदर असा पेटवलेला चेंडू. योगेशचा पुढचा चेंडू मंदारला. पाहुयात मंदार आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय तो समीर. योगेशचा पुढचा चेंडू मंदारला. गडबडलेल्या अवस्थेत पुन्हा एकदा टाकार मारून 4च्या स्वरूपात. तर गाईज आता मॅच बघून आम्ही आलेला आहे. मॅच काही जास्त वेळ बघत बसलेला नाही, घरी जायचं होता. आबीला आता घरी सोडायला आलेला होता. आता आम्ही घरी सोडून आमच्या घरी जाऊ. हिरो बघा. तर आम्ही आता जाऊ घरी. तिकडून आबीला सोडून मी आलो घरी. आणि गाईज मी घरात होतो, कंटाळा आला म्हणतो जरा इकडं बाहेर आलो फिरायला. डोंगर बघा इकडं, इकडे एकदम कसं शांत वातावरण आहे, काय प्रॉब्लेम नाही कशाचा, कोण काय बोलेल त्याचा. इकडं मस्तपैकी फिरायचं, घरी जायचं. आता तुम्ही म्हणत असाल तू एकटाच कसा काय, तर गाईज आता ओमकारच्या कॉलेजमधला कॅम्प आहे, तर तो कॅम्पला गेला आहे म्हणतो मी एकटाच आहे. आणि प्रज्वल आहे तो घरी असेल, तर मी एकटाच फिरतो जरा टाईमपासला. तर बघू काहीतरी कंटेंट काय नाही, तर असं साधा ब्लॉग करू म्हटलं. सुट्टी पण आहे आज. आणि इकडं आमची घर आहेत. तो अब जाएंगे हम घर में, लेट्स गो. तर गाईज फिरून झालं आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेत. म्हटलं ब्लॉग एंड करायचा आहे. रात्री काय मला ब्लॉग एंड करायला भेटणार नाही, कारण की अभ्यास करायचा आहे. तर ब्लॉग एंड करायला भेटणार नाही. इकडे घर आहे. आणि ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या भावाला मोठं करा.